कुपवाडमध्ये रंगणार 3 दिवस भव्य कीर्तन महोत्सव सोहळा. शिवप्रेमी मंडळातर्फे आयोजन. नगरसेवक गजानन मगदूम यांची माहिती. सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध कीर्तन महोत्सव म्हणून परिचित असणारा कुपवाडमधील भव्य कीर्तन महोत्सव सोहळा पुन्हा रंगणार आहे. 5 ते 7 जानेवारी या 3 दिवसीय कालावधीत कीर्तन महोत्सव होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक गजानन मगदूम यांनी दिली. माजी नगरसेवक गजानन मगदूम यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमी कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दरवर्षी कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं जातं. यंदाच्या वर्षी कुपवाडमधील अकुज ड्रीमलँडच्या मैदानावर गजर कीर्तनाचा सोहळा विठ्ठल भक्तांचा कुपवाडकरांना पाहायला मिळणार आहे. रविवार 5 ते 7 जानेवारी या कालावधीत रात्री 8 ते 10 या वेळेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहे आणि यामध्ये दिनांक 5 जानेवारी रोजी महिला कीर्तनकार हरिभक्त परायण रोहिणीताई परांजपे आणि सोमवार दिनांक 6 रोजी भागवताचार्य पुरुषोत्तम पाटील, तिसऱ्या दिवशी मंगळवार दिनांक 7 जानेवारी रोजी मुस्लिम समाजातील राष्ट्रीय शिवशंभू व्याख्याते हरिभक्त परायण कबीर अत्तार महाराज यांचे कीर्तन पाहायला मिळणार आहे. कीर्तन महोत्सव शिवप्रेमी मंडळाचे संस्थापक नगरसेवक गजानन मगदूम यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. बैठकीस नगरसेवक गजानन मगदूम यांच्यासह ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा समितीचे अध्यक्ष शिवगोंडा पाटील, शिवप्रेमी मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र पाटील, दादासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, रामकृष्ण महाराज खाडे, बाळासाहेब पाटील, हनुमंत सरगर, नितीन कारंडे, शिवप्रेमी मंडळ आणि ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. कुपवाडकरांनी या कीर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन नगरसेवक गजानन मगदूम यांनी केलं आहे व कीर्तन समाप्तीच्या दिवशी मंगळवार दिनांक 7 रोजी जानेवारीला कीर्तन संपल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं आहे. सांस्कृतिक मंडळ कुपवाड व श्री ज्ञानेश्वर पारायण समिती कुपवाड यांच्या वतीनं 5 ते 7 तारखेपर्यंत कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे. पहिल्या दिवशी रविवार दिनांक 5 तारखेला रोहिणीताई पाटील परांजपे पुणे या पहिल्या दिवशीचे कीर्तनकार आहेत. दुसऱ्या दिवशीचे कीर्तनकार आहेत पुरुषोत्तम पाटील महाराज. तिसऱ्या दिवशीचे कीर्तनकार आहेत आपले कबीर अत्तार महाराज. ते मुस्लिम समाजाचे असून देखील कीर्तन करतात, फार मोठे कीर्तनकार आहेत. तर तुमच्या या माध्यमातून मला सर्व कुपवाड शहर व परिसरातील व आजूबाजूच्या गावातील लोकांना विनंती करायची आहे, या कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा व शेवटच्या दिवशी मंगळवार दिनांक 7 तारखेला कीर्तन झाल्यानंतर सर्वांना महाप्रसादाची सोय केलेली आहे. तरी सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा व कीर्तनाचा आनंद घ्यावा. कीर्तनाची वेळ 8 ते 10 ही वेळ आहे. तर अकुल ड्रीमलँड कुपवाड या ठिकाणी कीर्तन होणार आहे. रामकृष्ण हरी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कुपवाड.